आज सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळं जत पूर्व भागामध्ये खंडनाळा असेल, दरीबोडची असेल, अशा बऱ्याचशा इतर गावामध्ये सुद्धा मला खास करून दरीबोडची आणि खंडनाळमधून मला फोन आलेले आहेत. म्हणजे पावसामुळे भयानक नुकसान झाले. डाळिंबाच्या बागा असतील, इलेक्ट्रिक पोल असतील, घराचे पत्रे असल्याचं उडून गेलेले काम झालेलं आहे आज. त्यामुळं मी आमदार साहेबांच्या सुद्धा मगाशी कानावर टाकलं आणि आमदार साहेबांना सुद्धा तसं रिक्वेस्ट केली की बाबा अशा पद्धतीने झालंय, तर आमदार साहेबांना सुद्धा तात्काळ प्रांतसाहेबाला आणि अप्पर तहसीलदार साहेबांना सांगून उद्या पंचनामा करण्याचे निर्देश आमदार साहेबांना सुद्धा देतो म्हणून सांगितलेलं आहे. आम्ही प्रांतसाहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे आणि नक्कीच उद्या परवा दिवशी जे काही नुकसान झाले आम्ही स्वतः पाहणी करतोय आणि ज्या ठिकाणी नुकसान झालंय आमदार साहेब आज मुंबईमध्ये, उद्या परवा नंतर आमदार साहेब सुद्धा पाहणी करतील आणि नक्कीच ज्यांचं नुकसान झालंय माझे सर्व त्या तेथील शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या बांधावर जेवढा तलाठी असतील, जे काय सरकारी कर्मचारी येतील, आपण त्यांना सहकार्य करून आपली सगळ्यांनी पंचनामे करून घ्यावेत. आणि हे जो अवकाळी पाऊस झालाय, नक्कीच जिथं हा पाऊस झालाय तिथं जे काय नुकसान झाले तेथील मग तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, ज्या काही सरकारी यंत्रणा आहेत त्यांनी प्रामुख्याने ध्यान घालून त्या भागातील मॅक्सिमम जे लोकांचं नुकसान झाले त्यांचे पंचनामे करून तात्काळ शासनाला सादर करावे अशी आम्ही विनंती करतो. कुठल्या पिकाचं नुकसान झालंय? त्यामध्ये डाळिंब पीक असेल, द्राक्षाच्या बागा, आता लोकांनी द्राक्ष बागा उतरले, बेदाना शेड आहेत, बेदाना शेड काही ठिकाणी उडून गेलेत, काही ठिकाणी शेडनेट उडून गेलेत, काही ठिकाणी झाडावरचा माल बागा म्हणजे भुईसपाट झाले. त्यामुळे बरेचसं नुकसान, मका पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे बरेचसे इतर जे काही पिक आहे त्या बऱ्याचशा पिकांचं नुकसान झालंय. त्यामुळे शासनानं त्वरित यामध्ये लक्ष घालावं, आमदार साहेबांचं लक्ष घातले आणि 2 दिवसात आमचे पंचनामे करून शासनाला सादर करत असे आम्ही प्रांतसाहेब असेल, तहसीलदार साहेब यांना विनंती करतो. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.